हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू एक्झाम मराठी अकॅडमी। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण तुमच्या सर्व अपकमिंग एक्झाम्ससाठी मराठी ग्रामरचे क्वेश्चन्स पाहणार आहोत। TCS IBPSने घेतलेल्या सर्व प्रीवियस इयर्स एक्झाम्सचे क्वेश्चन्स सुद्धा यात इन्क्लूड आहेत, त्यामुळे हे क्वेश्चन्स तुमच्या एक्झामिनेशन पॉइंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहेत। ठीक आहे, तर स्टार्ट करूया। पंक्ती प्रपंच या शब्दात समानार्थी शब्द ओळखा। प्रपंचाची दिशा, पंगतीमधील प्रपंच, पक्षपातीपणा, संसारी पंगत। पंक्ती प्रपंचचा समानार्थी शब्द, तर पंक्ती प्रपंच म्हणजे पक्षपातीपणा, ऑप्शन सी। पुढचा प्रश्न, अनग या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा। मुलगा, ढग, निष्पाप की सुंदर। अनग, तर अनग म्हणजे निष्पाप, ऑप्शन सी। दोन एक्झाम्सला विचारलेला क्वेश्चन आहे। नेक्स्ट क्वेश्चन, पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा। थोरांकडून सत्य बोलले जाते। PCMC क्लर्क 2023चा क्वेश्चन आहे। थोरांकडून सत्य बोलले जाते। प्रधान कर्तृक कर्मणी, कर्तरी प्रयोग, भावे प्रयोग की नवीन कर्मणी प्रयोग। तर कोणता प्रयोग येईल? तर वाक्यात कर्ता आहे थोर, कर्त्याला कडून हा प्रत्यय आहे, आणि जेव्हा कर्त्याला कडून प्रत्यय असतो तेव्हा तो असतो नवीन कर्मणी प्रयोग, ऑप्शन डी। नवीन कर्मणी प्रयोगामध्ये कर्त्याला कडून हा प्रत्यय असतो। ठीक आहे, आणि या वाक्यात कर्म आहे सत्य, आणि या प्रयोगात कर्माला प्रत्यय नसतो। ठीक आहे, कर्त्याला कडून हा प्रत्यय असतो आणि कर्माला प्रत्यय नसतो। नवीन कर्मणी प्रयोग। पुढचा प्रश्न, प्रयोग ओळखा। मांजर उंदीर पकडते। कर्तरी, कर्मणी, भावे की संकर। मांजर उंदीर पकडते, तर या वाक्यात कर्ता आहे मांजर, कर्त्याला प्रत्यय नाही आहे, कर्ता प्रथम येत आहे। त्यानंतर क्रियापद आहे पकडते, आणि क्रियापद हे कर्त्याच्या लिंगवचनानुसार बदलते, त्यामुळे हा कर्तरी प्रयोग आहे, ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर। जर आपण इथे कर्ता बदलला म्हणजे मांजरीच्या जागी जर आपण कुत्रा घेतला तर वाक्यातील क्रियापद बदलेल, म्हणजे मांजर उंदीर पकडतेचं कुत्रा उंदीर पकडतो क्रियापद चेंज होईल। आणि ज्या वाक्यात कर्त्याला प्रत्यय नसतो आणि क्रियापद हे कर्त्याच्या लिंगवचनानुसार बदलते तेव्हा ते कर्तरी प्रयोगाचे उदाहरण असते। मांजर उंदीर पकडते, राम रावण मारतो, धोंडू गाय बांधतो, लता चिंच खाते, कर्तरी प्रयोगाची उदाहरणे आहेत। ठीक आहे, पुढचा प्रश्न, पुढील वाक्यातील अर्थ एका शब्दात व्यक्त करा। कबुतराप्रमाणे अन्न संचय करून अल्प काळात त्याचा उपयोग करण्याची वृत्ती। कंजूस वृत्ती, कपोत वृत्ती, लबाड वृत्ती की स्वार्थी वृत्ती। कबुतराप्रमाणे अन्न संचय करून अल्प काळात त्याचा उपयोग करण्याची वृत्ती, तर याला म्हणतात कपोत वृत्ती, ऑप्शन बी। पुढचा प्रश्न, हव्या शब्दाचा अर्थ असलेला पर्याय निवडा। थरथरणे, फायदा, लोभ की कल्याण। तर हव्यास म्हणजे लोभ, ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर। पुढचा प्रश्न, पुढीलपैकी गंगाधर गाडगीळ यांचा कथासंग्रह कोणता? दागिना, कातरवेळ, गुणाकार की मंजुळा। गंगाधर गाडगीळ यांचा कथासंग्रह, तर गुणाकार, ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर। गंगाधर गाडगीळ यांचा कथासंग्रह आहे गुणाकार। पुढचा प्रश्न, पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा। दोन एक्झामला विचारलेला प्रश्न आहे 2023 मध्ये। हंबीररावाने गोंडवनात राहावे। कर्तरी प्रयोग, भावे प्रयोग, कर्मसंकर प्रयोग की कर्मणी प्रयोग। हंबीररावाने गोंडवनात राहावे, तर कर्त्याला प्रत्यय आहे, कर्माला सुद्धा प्रत्यय आहे, क्रियापद आहे राहावे, क्रियापदाला वे हा प्रत्यय आहे, म्हणजे हे विद्यार्थी क्रियापद आहे, आणि जेव्हा वाक्यात कर्त्याला प्रत्यय असतो, कर्माला सुद्धा प्रत्यय असतो आणि क्रियापद हे शक्यतो विद्यार्थी असते तेव्हा ते भावे प्रयोगाचे उदाहरण असते, ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर। विद्यार्थी क्रियापदात क्रियापदाला वा, वी, वे हे प्रत्यय असतात। हंबीररावाने गोंडवनात राहावे, त्यानंतर धोंडूने गाईला बांधले, रामाने रावणाला मारले, भावे प्रयोग। ठीक आहे, पुढचा प्रश्न, पुढीलपैकी श्लेष अलंकाराचे उदाहरण असलेला पर्याय निवडा। हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस, गडद निळे जलद भरून आले, एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे, शाळा मातेप्रमाणे आहे। श्लेष अलंकार, तर काय असते श्लेष अलंकारामध्ये? तर एकच शब्द दोन अर्थांनी वापरलेला असतो। खूप वेळा आपण डिस्कस केलेला क्वेश्चन आहे। हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस, जीवन म्हणजे आयुष्य, जीवन म्हणजे पाणी, एकच शब्द दोन अर्थांनी वापरलेला आहे, सो ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर। पुढचा प्रश्न, सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा। नंदन, सविता, सिंधू की मनोज। सूर्य, खूप वेळा एक्झामला विचारण्यात येतो सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द।
तर सूर्य म्हणजे भास्कर, रवी, आदित्य, भानू, दिनकर, सविता. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. सिंधू हा शब्द सुद्धा खूप वेळा एक्झामला विचारण्यात येतो. सिंधू म्हणजे समुद्र. ठीक आहे. पुढचा प्रश्न, सौंदर्य या शब्दाचा प्रकार ओळखा. भाववाचक, शब्दयोगी अव्यय, सर्वनाम की गुण विशेषण. सौंदर्य तर भाववाचक नाम आहे सौंदर्य. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. सुंदर या शब्दापासून बनलेलं भाववाचक नाम आहे सौंदर्य. सुंदर या शब्दाला य हा प्रत्यय लावून सौंदर्य हे भाववाचक नाम बनते. सौंदर्य, धैर्य, शौर्य, त्यानंतर गांभीर्य, माधुर्य ही सर्व य प्रत्यय लागून बनलेली भाववाचक नामे आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न, पुढे दिलेल्या म्हणीचा अचूक अर्थ ओळखा. बुडत्याचा पाय खोलात. बुडणाऱ्याचे पाय खाली ओढणे. बुडणाऱ्याचे पाय चिखलात रुतून बसतात. अवनती होऊ लागली की ती सर्व बाजूंनी होते. पाय खोल जाणे. बुडत्याचा पाय खोलात. तर याचा अर्थ असतो अवनती होऊ लागली की ती सर्व बाजूंनी होते. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ठीक आहे. पुढचा प्रश्न, ज्ञानेश्वरी ग्रंथाचे कर्ते कोण. तर ज्ञानेश्वरी संत ज्ञानेश्वर. ऑप्शन डी. संत एकनाथांनी काय लिहिले. तर भावार्थ रामायण. संत नामदेव नामदेव गाथा. संत तुकाराम अभंग गाथा किंवा तुकाराम गाथा. त्यानंतर अमृतानुभव संत ज्ञानेश्वर. चांगदेव पासष्टी संत ज्ञानेश्वर. ठीक आहे. दासबोध संत रामदास. पुढचा प्रश्न, पादप या शब्दाचा योग्य अर्थ लिहा. बगीचा, पायरी, खडा, वा की वृक्ष. पादपचा योग्य अर्थ तर पादप म्हणजे वृक्ष. ऑप्शन डी. पुढचा प्रश्न, प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द कोणता आहे. शरीर संवर्धन कसा लिहितात. तर ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. शरीर संवर्धन. पुढचा प्रश्न, अनुकंपा या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. कंदुक, चंपक, करुणा की कंपन. तर अनुकंपा या शब्दाचा समानार्थी शब्द येईल करुणा. ऑप्शन सी. पुढचा प्रश्न, प्रयोग ओळखा. गायीने गवत खाल्ले. अकर्मक, सकर्मक, कर्तरी की कर्मणी. गायीने गवत खाल्ले. तर वाक्यात कर्ता आहे गाय. गायीला प्रत्यय आहे. कर्त्याला प्रत्यय आहे. त्यानंतर कर्म आहे गवत. कर्माला प्रत्यय नाही आहे. त्यामुळे हे कर्मणी प्रयोगाचे उदाहरण आहे. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. कर्मणी प्रयोगात कर्माला प्रत्यय नसतो आणि या प्रयोगात क्रियापदे कर्मानुसार बदलते. जर आपण वाक्यात गवतच्या जागी पेरू किंवा आंबा असे कर्म घेतले तर गायीने आंबा खाल्ला, गायीने पेरू खाल्ला, क्रियापद बदलते. म्हणून हे वाक्य कर्मणी प्रयोगाचे आहे. कर्मणी प्रयोगात कर्माला प्रत्यय नसतो आणि क्रियापदे कर्मानुसार चेंज होते. ठीक आहे. गायीने गवत खाल्ले, रामाने काम केले, त्याने पत्र लिहिले ही कर्मणी प्रयोगाची वाक्य आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न, योग्य ध्वनिदर्शक पर्याय निवडा. कोल्ह्यांची. ओरड, कावकाव, भुंकणे की कोल्हे कुई. तर ध्वनिदर्शक शब्दांवर सुद्धा प्रत्येक एक्झामला क्वेश्चन विचारण्यात येतो. काय येईल कोल्ह्यांची. कोल्हे कुई. ऑप्शन डी. ओरड कोणाची असते. गाढवाची. कावकाव कावळ्याची. भुंकणे कुत्र्याचे. त्यानंतर वाघाची काय असते. डरकाळी. सिंहाची काय असते. गर्जना. त्यानंतर म्हशीचे काय असते. रेकणे आणि गायीचे हंबरणे. त्यानंतर कबुतराचे घुमणे. कबुतराचे पारव्याचे घुमणे. घुबडाचा घुतकार. हत्तीचे चित्कारणे. ठीक आहे. हे सर्व प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणता शब्द व्याकरणदृष्ट्या बरोबर आहे. शुश्रूषा कसा लिहितात शुश्रूषा हा शब्द. तर ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. हा शब्द सुद्धा खूप वेळा एक्झामला विचारण्यात येतो. शुश्रूषा. श ला ऱ्हस्व उकार व श्र ला दीर्घ उकार. ठीक आहे. पुढचा प्रश्न, अध प्लस पतन या संधी विग्रहाचा योग्य संधी शब्द शोधा. PCMC क्लर्क 2023चा क्वेश्चन आहे. अंधीपतन, अधपतन, अधोपतन की अधिपतन. अध प्लस पतन. तर काय येईल करेक्ट आन्सर. कोणता येईल योग्य संधी शब्द. तर विसर्ग आलाय आणि विसर्गाच्या मागे अ हा स्वर आलाय आणि विसर्गाच्या पुढे प हे कठोर व्यंजन आले. आणि जेव्हा विसर्गाच्या मागे अ हा स्वर असून पुढे क, ख, प, फ ही कठोर व्यंजने येतात तेव्हा विसर्ग कायम राहतो. विसर्ग कायम राहतो म्हणून बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. जेव्हा विसर्गाच्या मागे अ हा स्वर येतो आणि पुढे क, ख, प, फ
यापैकी एखादे कठोर व्यंजन येते तेव्हा विसर्ग कायम राहतो. अधपतन, त्यानंतर प्रातःकाल, प्रातःकालमध्ये पण विसर्ग कायम राहतो. तेजपुंज, विसर्ग कायम राहतो. ठीक आहे. तर हे सर्व क्वेश्चन्स 2023मध्ये झालेल्या सर्व एक्झाम्समध्ये विचारण्यात आलेले होते आणि हेच क्वेश्चन्स प्रत्येक एक्झामला रिपीट होतात. त्यामुळे हे क्वेश्चन्स तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे. Okay friends, thank you for watching this video. See you in the next video. Till then, do like, share, comment and subscribe to my channel. Thank you.